काश्मीरातील नरसंहाराची जबाबदारी आता टीआरएफनं स्वीकारली आहे। 2019 साली टीआरएफ संघटना अस्तित्वात आली। द रेजिस्टन्स फ्रंट संघटना असं त्याचं नाव आहे। लष्कर-ए-तोयबाशी टीआरएफ संघटनेचा संबंध आहे। आयएसआय हँडलर्स आणि लष्कर-ए-तोयबाची संघटनेला मदत होती। जयश आणि लष्कराच्या दहशतवाद्यांचाच टीआरएफ मध्ये सहभाग होता। दहशतवादी संघटनेला जाणीवपूर्वक इंग्रजी नाव देण्यात आलं। लष्करातील जवान आणि नागरिकांच्या हत्येमध्ये सहभाग होता असं सुद्धा समजतंय। सीमेपलीकडून हत्यारं आणि ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं सुद्धा उघड झालंय। कलम 370 हटवलं आणि त्यानंतर टीआरएफच्या कारवायांमध्ये वाढ झाली। ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे हल्लेखोराचा फोटो आहे जो आता समोर आलेला आहे। त्याच्या हातात आपल्याला बंदूक पाहायला मिळते। जे घटनास्थळावर पहलगाममध्ये अंधाधुंद गोळीबार केला गेला त्या घटनास्थळावरचा हल्लेखोराचा हा फोटो आहे।